धन्यवाद राहुलजी. नमस्कार सर्वांना. मी अभिजित जोगदेव, डेट्रॉइट मिशिगन मधनं. आणि सर्वांचं स्वागत आहे. आज आपलं हे 6वं पुष्प आहे आणि नवरत्न मालेमध्ये शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेली ही प्रशिक्षण मालिका आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. अरुणजी मराठे, धन्यवाद तुमच्या सपोर्ट बद्दल. आणि अरुणजी आणि मी मिळून आम्ही ही ट्राय करतोय. पहिलीच आपली अशी मालिका आहे ती चालवायचा. आणि BMM चे पण धन्यवाद. राहुलजी तुमचे धन्यवाद. आणि ऑफकोर्स प्रसादजी तुमचा सपोर्ट आहेच आहे आम्हाला, त्याशिवाय हे शक्य नाही. तर विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोलावेत आणि मग विल गेट इन टू टुडेज टॉपिक्स. धन्यवाद अभिजित आणि धन्यवाद अरुणजी. खूपच छान उपक्रम चालू आहे गेले काही आठवडे. 5 रत्न आपण ऑलरेडी दिलेली आहेत सगळ्या शिक्षकांना. आजचं हे 6वं रत्न आहे. पण आजचं हे रत्न खास विशेष आहे माझ्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी. कारण आपले शाळेचे संचालक जे आहेत राहुल देशमुख यांच्या आपण आज होम पिचवर आलेलो आहोत. आणि सगळ्यांची या नजरा आता खेळलेल्या आहेत की जिथून शाळा आपल्या अख्ख्या BMM ची चालते त्या गावात कशी काय शाळा चालवली जाते. अगदी सांगायचं तर सचिन तेंडुलकरला वानखेडेवर खेळताना बघायला जो आनंद होत असते ना मला, तो मला आज होतोय की राहुलजींच्या घरात होम पिचवर ते आणि त्यांचे शिक्षक. आणि खूप कौतुक आहे सगळ्या शिक्षकांचं की एवढ्या छान रीतीने तुम्ही सगळ्यांसमोर डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. जवळजवळ 15 एक शिक्षक आहेत आपल्या पिट्सबर्गच्या शाळेत आणि 80च्या आसपास विद्यार्थी आहेत. तर खूप कौतुक आहे. अनेक छान छान योजना या शाळेतून आलेल्या आहेत. राहुल सर ते सगळीकडे इम्प्लिमेंट करतात अमेरिकेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तर मला या सगळ्या शिक्षकांचं कौतुक करायचंय. धन्यवाद. तुम्ही राहुल सरांना खूप चांगला पाठिंबा देताय आणि ऑफकोर्स आपला लीडरच तसा आहे. नेतृत्व जबरदस्त आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी अनेक चांगले उपक्रम केलेले आहेत. तुम्ही बघताय किल्ला, निबंध, शिवचरित्र पारायण, आम्ही लिस्ट गोज ऑन. तर अशा सुंदर नेतृत्वाला माझा सलाम. आणि राहुल सर, आम्ही आता उत्सुक आहोत तुमच्या शाळेतून हे 6वं रत्न आम्हाला सगळ्यांना काय शिकवणार आहे ते. तर धन्यवाद. परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि आपण सुरू करूया कार्यक्रम. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. लेट्स गो टू पिट्सबर्ग शाळा. ओव्हर टू यू कानन आणि शाळा. तर माझा आवाज येतोय रे? येस. जस्ट बिफोर वी स्टार्ट, एक सगळ्यांना विनंती आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की नोट डाऊन करून ठेवा. तुम्ही चॅटमध्ये पण नंतर ऍड करू शकता. टुवर्ड्स द एंड 10 मिनिटं आपण Q&A सेशन घेऊ. अँड फर्स्ट लेट्स गो थ्रू आवर टॉपिक्स आणि शाळेबद्दल माहिती. नमस्कार, मी कानन माडेकर, पिट्सबर्ग मराठी शाळेतर्फे आजचं हे सादरीकरण करणार आहे. अमेरिकेत राहून आपल्याला आपल्या मुलांना मराठी शिकायला मिळणार ही कल्पनाच मला खूप आवडली. आणि माझी खरं सुरुवात इतर आपले पालक आहेत, शिक्षक आहेत त्यांच्याप्रमाणे पालक म्हणून झाली. आणि मग मी शिक्षिका म्हणून ह्या सगळ्या ह्या प्रकल्पात भाग घेतला. आणि आता माझं हे 2रं वर्ष आहे. मला ह्या सगळ्या ह्याच्यात खूप आनंद मिळतोय मुलांबरोबर इंटरॅक्ट होण्यात. तर नवरत्न माला हा उपक्रम आमच्या सारख्या शिक्षकांकरता अतिशय उपयुक्त ठरतोय. आणि आम्हाला खूप माहिती मिळते कसं शिकवावं मुलांना, कुठले कुठले पद्धतीने आपण शिकवू शकतो, हे सगळं अतिशय खूप छान रित्या शिकायला मिळतंय. तर पिट्सबर्ग सारख्या छोट्या शहरात मराठी शाळा सुरू करणं हे काही सोपं नव्हतं. पण आपले BMM शाळेचे प्रमुख राहुल देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. त्यांची ऊर्जा आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, आणि त्यांचा उत्साह आणि त्यांच्या प्रेरणेमुळे आम्हालाही या चाळीचा भाग होता आला. आणि आम्हालाही त्यांच्याकडनं खूप प्रेरणा मिळाली शिक्षक होण्याकरता. तर थोडक्यात सांगायचं तर आमची पिट्सबर्ग मराठी शाळा ही 5 मुलांपासून सुरू झाली आणि नंतर ती BMM मध्ये समाविष्ट होऊन जेव्हा तिला पिट्सबर्ग मराठी शाळा असं नाव मिळालं, तेव्हा आता सध्या आमच्याकडे 78 विद्यार्थी आहेत. आणि आम्ही सर्व शिक्षिका मिळून
ही शाळा अतिशय यशस्वीपणे चालवण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपण वळूयात आपल्या सादरीकरणाकडे. तर माझ्याबरोबर आज हे सादरीकरण करण्याकरता अनिशा वाटवे, वसुधा देशमुख आणि अस्मिता कुलकर्णी या शिक्षिका सहभागी झाल्या आहेत. तर आता आज आपण आपले जे विषय आहेत त्यांना पाहूया. आजचे आपले विषय आहेत चाइल्ड सायकोलॉजी फॉर जनझी अँड जेन अल्फा. चाइल्ड सायकोलॉजी फॉर जनझी अँड जेन अल्फा म्हणजे आजचे डिजिटल युगात वाढणारे मुलांचे विचार, त्यांचे भावना आणि त्यांचं वागणूक याबद्दल समजून घेण्याचा अभ्यास म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी. आणि आपला पुढचा विषय आहे वाक्यातील प्रकार. वाक्यातील प्रकार म्हणजे वाक्यातील भाव, उद्देश आणि त्याची रचना यानुसार वाक्याचे केलेले वर्गीकरण. आणि नंतरचा आपला विषय पिट्सबर्ग मराठी शाळा आणि तिथे राबवणारे विविध उपक्रम. तर आपल्या चाइल्ड सायकोलॉजी बद्दल आपल्याला अनिशाताई ही माहिती देणार आहेत आणि वाक्यांच्या प्रकार कसे आहेत, कुठले आहेत त्याच्याबद्दल वसुधा देशमुख आपल्याला माहिती देणार आहेत आणि पिट्सबर्ग शाळेची माहिती अस्मिता कुलकर्णी देणार आहेत. तर आपण वळूया आपल्या पहिल्या विषयाकडे, चाइल्ड सायकोलॉजी फॉर जनझी अँड जेन अल्फा. अनिशाताई, तुम्ही इथून चालू करू शकता. धन्यवाद काननताई. नमस्कार, माझं नाव अनिशा वाटवे. मी पिट्सबर्ग मराठी शाळेशी 2 वर्षांपासून जोडली गेले आहे. मुलांना शिकवताना मीही खूप शिकत आहे. आजकालच्या जलद बदलणाऱ्या डिजिटल युगात आणि खास करून अमेरिकेत वाढणाऱ्या जेन झी आणि जेन अल्फा मुलांचं विश्व आहे तरी कसं? आपण त्यांच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं आणि त्यांना कसं शिकवायचं आणि खास करून मराठी भाषेची गोडी कशी लावायची हे आपण पाहणार आहोत. हा विषय खरं तर खूप मोठा आणि व्यापक आहे, पण तरी आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू आज. हा विषय मानसशास्त्राशी संबंधित असल्यामुळे काही इंग्रजी संज्ञा मला वापराव्या लागल्यात, नाहीतर अर्थ समजणं खूप कठीण झालं असतं. पण तरी मी मराठी पर्याय देण्याचा पण प्रयत्न केला आहे. तर मुलांचं विश्व कसं आहे? इथल्या मुलांना दुहेरी ओळख आहे, भारतीय आणि अमेरिकन. मित्रगटाचा प्रभाव जास्त आहे. चंचलता आणि सतत बदलाची सवय आहे आणि डिजिटल उपकरणांचा त्यांच्यावर खूप परिणाम आहे. त्यांच्यावर काय, आपल्यावरही खूप परिणाम आहे. तर हे काही मुद्दे आहेत. आता पुढे आपण विस्तारात ह्याच्यावर चर्चा करू. दुहेरी ओळख, मी नक्की कोण आहे? मुलं शाळेत तर इंग्रजी अमेरिकन वातावरणात सहज मिसळून जातात, पण घरी त्यांच्या मराठी किंवा भारतीय वातावरण असतं. मग त्यांचं कन्फ्युजन होणं साहजिक आहे. आणि मग काय होतं, मी वेगळा वाटेन या भीतीने सहभाग थोडा कमी घेतात मराठीत. आपल्याला ह्याच्यासाठी काय करता येईल? आपल्याला त्यांना विश्वास देता येईल की दोन्ही ओळखी बरोबर आहेत आणि 2 भाषा किंवा जास्त भाषा येणं ही ताकद आहे. ह्याच्यासाठी आपण काय बरं उपक्रम करू शकतो? आपण माझं नाव माझी गोष्ट असा एक प्रकल्प करू शकतो. म्हणजे काय, तर भारतीय नावांना खूप सुंदर अर्थ आहे आणि आपल्याला कुटुंबांची एखादी परंपरा किंवा एखादा सण वेगळ्या प्रकारे आपण साजरा करतो, त्याच्याबद्दल हा प्रकल्प असू शकतो. म्हणजे मुलं आपल्या मुळांशी जोडली जातील. मित्रगटाचा प्रभाव जास्त म्हणजे पियर प्रेशर. काय होतं की शाळेतल्या इंग्रजी वातावरणामुळे घरीही थोडं कमी मराठी बोलतात मुलं, काही मुलं. वर्गात बोलताना म्हणजे मराठी शाळेत बोलताना त्यांना कधी कधी संकोच वाटतो. अरे आजूबाजूचे हसतील का, ह्या भीतीमुळे मुलं गप्प राहतात. पण आपल्याला काय करता येईल? तर आपल्या मराठी शाळेचा वर्गाचा नियम, चेष्टा नाही, प्रयत्नाला आणि सहभागाला शाबासकी मिळेल. आपण अजून असंही करू शकतो की आधी त्यांना जोडीनी किंवा पेअर्सनी एखादी ॲक्टिव्हिटी करायला सांगू शकतो आणि मग हळूहळू त्यांची धिटाई वाढल्यावर त्यांना एकट्याला बोलायला लावू शकतो. किंवा कोरसमध्ये म्हणजे सगळ्यांनी एकत्र उत्तर द्या, असं आपण करू शकतो. स्पर्धा व्यक्तिविरुद्ध व्यक्ती न करता गट विरुद्ध गट
असं करू शकतो, म्हणजे त्यांचा सहभाग वाढेल. चंचलता, सतत बदलाची सवय म्हणजे काय, तर लेस अटेन्शन स्पॅन ड्यू टू मोर स्टिम्युलेशन. 7 ते 10 मिनिटात मुलांचं लक्ष विचलित होतं. त्यांना पटकन कंटाळा येतो आणि मग त्यांना सगळं नीरस वाटतं. ह्याच्यासाठी आपल्याला काय बरं करता येईल, तर तासाची रचना आपण 5 भागात करू शकतो. सुरुवात हालचाल. हालचाल म्हणजे वॉर्मअप. मग छोटासा एखादा संवाद, मग एक खेळ, मग थोडं वाचन आणि त्याच्यानंतर लेखन. असे जर 5 खंड केले तर जास्त चांगलं पडेल. आपण असं करू शकतो की मुलांना वेळ दिसत राहील, म्हणजे एखादी टायमर किंवा घंटा आपण करू शकतो किंवा एखादं डिजिटल घड्याळ डिस्प्ले करू शकतो. म्हणजे मुलांना कधी बदल होणार आहे ते कळेल आणि मग त्यांची चंचलता कमी होईल. रोज कमी पण नियमित सराव दिला म्हणजे मायक्रो प्रॅक्टिस किंवा छोटाच विषय निवडला म्हणजे मायक्रो लर्निंग, तर ते जास्त प्रभावी ठरतं आणि मुलांच्या ते जास्त चांगलं लक्षात राहतं. दृश्य आणि अनुभव आधारित शिक्षण म्हणजे काय, तर मल्टाय सेन्सरी लर्निंग. म्हणजे नुसतं अक्षर किंवा लेखन वाचन ह्याच्यापेक्षा चित्र, अभिनय, खेळ हे घेतल्यामुळे मुलं पटकन शिकतात आणि अभ्यास आनंदामध्ये कन्वर्ट होतो. भूमिका उपक्रम ह्याच्यासाठी आपण करू शकतो. म्हणजे काय, तर रोल प्ले. म्हणजे दुकानदार आणि गिराईक, डॉक्टर आणि रुग्ण, शिक्षक आणि विद्यार्थी असे जर आपण केलं तर मुलं संवाद साधून नवीन वाक्य, नवीन शब्द शिकू शकतात. डिजिटल माध्यमांचा प्रभाव. पटकन बदल, झटपट माहिती मिळण्याची सवय, दीर्घ एकाग्रता कमी. त्यामुळे काय होतं की आपला वर्ग जो असतो 1 तासाचा मराठी शाळेचा, तो त्यांना संथ, स्लो वाटू शकतो. सतत बाह्य उत्तेजना त्यांना हवी असते, नाहीतर त्यांना निराश वाटतं. ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, की तात्काळ परिणाम देणाऱ्या काही गोष्टी आपल्याला समाविष्ट करता येतील. म्हणजे 1 मिनिटाचा ध्वनी संदेश दे बरं आजी आजोबांना आणि त्याचा स्क्रिप्ट थोडक्यात देता येईल. नमस्कार, कशी आहेस आजी, आज मी हे केलं, तुम्ही कसे आहात, तुम्ही काय केलं, अशा प्रकारचा ध्वनी संदेश किंवा व्हिडिओ संदेश. डिजिटलला पूर्ण विरोध न करता, कारण ते शक्यच होणार नाहीये. आपणही त्याच्या जवळ अधीन गेलो आहोत. त्याचा शिस्तबद्ध वापर आपल्याला त्यांना शिकवायचा आहे. म्हणजे काय, तर आठवड्यातून एकदा लघुकथा ऐकून किंवा बघून त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं असा आपण घरचा उपक्रम देऊ शकतो. स्वायत्तता किंवा ऑटोनॉमी म्हणजे काय, की माझी निवड महत्वाची. मुलांना आता मत असतं. आपल्याला सगळेच सांगतात ना, की ट्रीट देम लाईक ॲडल्ट्स, म्हणजे त्यांना मोठे माणूस असल्यासारखंच त्यांच्याशी वागा. त्यांना आदेश दिला, त्यांना सक्ती केली तर त्यांना ती नाही आवडत. त्यांना स्वतःची निवड करायची असते. ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आपण त्यांना 2 पर्याय देऊ शकतो. कविता म्हणायचा का छोटा संवाद साधायचा, किंवा आपण एखादा चॉईस बोर्ड बनवू शकतो. म्हणजे काय, की 3 उपक्रमांपैकी एक उपक्रम निवडा. स्टुडंट व्हॉइस म्हणजे काय, की आठवड्याचा विषय मुलं ठरवतील. मग तो काहीही असू दे. खेळ, कुठल्या तरी खेळाबद्दलचा विषय किंवा जेवणाबद्दलचा किंवा असं काही. रोल प्लेबद्दल आपण बोललोच. तसंच आपण मुलांना वेगळे रोल्स देऊ शकतो. म्हणजे तू वेळ पाल, तू आज वेळ ठरवशील, तू मदतनीस, तू फळ्यात आज थोडंसं काहीतरी करशील किंवा असं काही. भावनिक सुरक्षितता म्हणजे सेन्स ऑफ बिलॉंगिंग, सेफ स्पेस. आपली शाळा ही त्यांची सेफ स्पेस असणं खूप महत्वाचं आहे. कारण सुरक्षित वाटलं की मुलं खुलून बोलतात, जास्त सहभाग घेतात. नाहीतर चुकल्यावर लगेच गप्प होतात, हिरमुसल्यासारखी होतात आणि सहभाग घेत नाहीत. ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर मला समजलं नाही हे वाक्य निर्भयपणे बोलता येईल असं आपल्या शाळेचं वातावरण किंवा संस्कृती पाहिजे. म्हणजे त्यांना आपल्याला समजावता येईल. ही आपली माणसं आहेत असं त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजे शेम फ्री वातावरण, मी ते चुकू शकतो, हरकत नाही आणि मी शिकू शकतो. काही मुलं घरात मराठी ऐकतात, काही ऐकत नाहीत. दोन्ही नॉर्मल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. माझा उच्चार किंवा बोलण्याची शैली वेगळी आहे, काही मुलांना ॲक्सेंट असतो, पण हरकत नाही, चालेल, हळूहळू शिकतील. आधी अर्थ समजणं महत्वाचं आहे, व्यक्त होणं महत्वाचं आहे आणि मग हळूहळू आपण मुलांना शुद्धतेकडे नेऊ शकतो. आपण शाळेत एखादं वेलकम रिच्युअल
करू शकतो. म्हणजे काय, शाळेत आल्या आल्या नमस्कार, हाय फाय आणि मग बसायचं. यांनी त्यांचं स्वागत झाल्यासारखं वाटेल आणि त्यांना ही शाळा अगदीच आपली वाटेल. उपयोग दिसला की रस वाढतो. म्हणजे काय, तर सेन्स ऑफ पर्पज, की मराठीचा मला काय फायदा. आता मी एवढ्या भाषा तर शिकतोय, मी स्पॅनिश शिकतोय, इंग्लिश शिकतोय, माझं काही अडत नाहीये, का बरं मराठी मी शिकायची, असं मुलांना वाटूच शकतं. तर आपण त्यांना काय सांगायचं, त्याच्यात त्यांना आपण वास्तवातला उपयोग दाखवायचा. म्हणजे काय, तर अरे, तू आजी आजोबांना पत्र लिहू शकतोस, जो उपक्रम आपण राबवतो. तू एखाद्या कार्यक्रमात 4 गोष्टी बोलू शकतोस. आपण ग्रोसरीची यादी बनवतो की नाही, ती तू मराठीमध्ये कर. अ, घरातल्या गमती, जुन्या लहानपणच्या आठवणी, मराठी नाटकं, ही सगळी तुला बघता येतील आणि तुला ती समजतील. आणि अतिशय सुंदर मराठीतलं साहित्य आहे, ते तुला समजेल, असं आपण त्यांना सांगू शकतो. आणि दाखवूही शकतो नाटकं आणि बाकी सगळंच. विविधतेचा स्वीकार म्हणजे इन्क्लुझिव्ह एन्व्हायरमेंट. इथे अमेरिकेत काय होतं, की वेगवेगळ्या भाषांचे, वेगवेगळ्या कौटुंबिक संस्कृतीचे, वेगवेगळ्या भागातून आलेले सर्वच मिश्र कुटुंब, वेगळी मातृभाषा असणारे, हे सगळेच आपल्या शाळेचा एक भाग असू शकतात. म्हणजे काय, की समजा आई गुजरातमधली आहे, तर तिची मातृभाषा गुजराती आहे. वडील महाराष्ट्रीयन आहेत, तर ते मूल कधी-कधी गुजराती, मराठी, इंग्लिश, फ्रेंच सगळं शिकत असतं. आणि इकडच्या मुलांचं अजून काय होतं, की ते इंग्रजीत विचार करतात आणि मराठीत बोलतात. आपण जसं उलटं करायचो आपल्या लहानपणी, जर आपण मराठी माध्यमातले असतो तर. पण आपण बोलीभाषेचा सन्मान केला पाहिजे. वेगवेगळ्या शब्दांना थोडी-थोडी आता मराठीने पण मान्यता दिली आहे. पण हळू आपण त्यांना सांगायचे, की पण बाळा, मराठी शाळेची ही भाषा आहे. मुलांकडून थोडे इंग्रजी शब्द येतील, आले तर हरकत नाही. आपण हळू त्यांच्यात बदल करूया. अभिमान आणि लाज हा थोडा विरोधाभास वाटेल, पण म्हणजे काय, तर विविध भाषा बोलता येतात ह्याचा काही मुलांना अभिमान वाटतो आणि काही मुलांना असं वाटतं, नाही बाबा, मला मराठी, बाकी कुठल्या माझ्या शाळेतल्या मित्राला मराठी कळत नाही, मी नाही बोलणार. त्याची लाजही वाटू शकते, मी वेगळा वाटीन, मग नको मग, असं वाटू शकतं. तर आपण त्यांना काय सांगायचं, की अरे, इतक्या भाषा येणं ही अभिमानाची गोष्ट आहे. किती कौशल्य, म्हणजे ह्याच्यात कौशल्य लागतं, वेगवेगळ्या भाषा. अनेक भाषा येणं ही सुपर पॉवर आहे, तू सुपरमॅन किंवा सुपर वुमन आहेस, असं आपण त्यांना सांगू शकतो. मूल चुकीचं बोललं तर त्याला योग्य वाक्य जे आहे ते परत सांगायचं. हे आपण आपले 10 मुद्दे बघितले. आता आपण वळूया वर्गशिस्त आणि सकारात्मकता. म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह क्लासरूम डिसिप्लिन. ह्याच्यातला पहिला मुद्दा आहे वक्तशीरपणा आणि स्वच्छता. म्हणजे काय, की वेळेत शाळेला जायचं, शाळेचा परिसर, आमच्या इथे तर घरी शाळा भरतात, तर स्वच्छ ठेवायचा, नियमित चौकट, म्हणजे तासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला. म्हणजे सुरुवात प्रार्थनेनी, शेवट पसायदानानी. असं केलं की त्यांना माहिती असतं व्हॉट टू एक्सपेक्ट. संकेत म्हणजे काय, सगळ्यांनी एकदम नाही बोलायचं, तर हात वर करायचा, म्हणजे मी तुला उत्तर द्यायला वर बोलवीन, किंवा टाळी वाजवायची लक्ष वेधण्यासाठी, असं काही. हे आपण आपल्याप्रमाणे ठरवू शकतो. सर्वांना समान संधी. काय होतं, की कधी-कधी एकच मूल जास्त बोलतं किंवा डॉमिनेट करतं किंवा त्यांनाच सगळी उत्तरं द्यायची असतात, असं काही. तर आपण मात्र सर्वांना समान संधी मिळेल असं बघायचं. वर्गाची शिस्त, डिसिप्लिन, म्हणजे आता मुलं म्हटली की ती खोडकर, चंचल अशी असणारच. तर आपण त्यांना कसं हँडल करायचं? प्रेमाने पण ठामपणे. आणि नकारात्मक सूचना देण्यापेक्षा, म्हणजे हे करू नकोस असं सांगण्यापेक्षा, काय करायचं अशी जर त्याला सकारात्मक सूचना दिली, तर ती जास्त प्रभावी ठरते. स्पेशल किड्स, ADHD किंवा ऑटिझम असे स्पेशल किड्स सुद्धा आपल्या शाळेत असतात. तर त्यांच्यासाठी काय करायचं हा खूप मोठा विषय आहे खरं तर, पण त्याच्यासाठी पण आपण करू शकतो. हे आम्ही शाळेत काही काही गोष्टी करतो. शिकवण्याची सकारात्मक पद्धत म्हणजे पॉझिटिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजी, किंवा त्याला म्हणतो आपण इन्स्ट्रक्शनल डिझाईन. तर ती कशी असू शकते, तर 70-30 नियम. म्हणजे काय, तर 70% बोलणे, ऐकणे आणि 30% वाचन लेखन. ह्यानी काय होतं, की मुलांचे जास्त चांगलं लक्षात राहतं. सकारात्मक भाषा. चूक झाल्यावर आपण मुलांनाच विचारायचं, आता आपण काय बरं करू शकतो? दोषारोप आपण टाळायचा.
काय सांगतो ह्याचबरोबर आपण कसं सांगतो ह्याला अतिशय महत्त्व आहे. हे फक्त परीक्षेसाठी परीक्षेत येणार आहे 5 मार्काचा आहे, तुला येत नाहीये, ही वाइब जरा आपण टाळायची. कारण आपण त्यांना खरोखरच येण्यासाठी आणि वास्तवात उपयोग होण्यासाठी आपण त्यांना शिकवतो हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांमध्ये तुलना आपण नाही करायची. त्याच मुलाची प्रगती त्याच मुलाची किती होत आहे किंवा त्या मुलाला सांगायचं की तुझी कालची प्रगती काय होती त्याच्यापेक्षा आजची प्रगती कशी आहे, असं आपण प्रगती मोजायची. अक्षराबरोबर दृश्य माध्यम वापरायचं, हे आपण मगाशी पाहिलंच. लहान टप्प्यात शिकवायचं म्हणजे स्मॉल चंक्स. लांब भाषण कोणालाही आवडत नाही, अहो आपल्यालाही आवडत नाही. त्यामुळे त्याचे छोटे छोटे भाग करून शिकवायचे मुलांना. सतत फक्त वर्कशीटवर न थांबता खेळ, संवाद, कथा ह्याचा वापर करायचा. मुलांशी बोलताना किंवा मुलांना काही सुधारणा सांगताना त्यांचं कौतुक आधी किंवा त्यांच्या ज्या जमेच्या बाजू आहेत त्या त्यांच्याशी आधी डिस्कस करायच्या. तुझे उच्चार छान आहेत हं, पण इथे जरा असं सुधारशील का तू? अशा प्रकारे. आणि मोजमापाची भीती वाटू नाही द्यायची. परीक्षेची जर त्यांना भीती वाटायला लागली तर त्यांचा आत्मविश्वास खरंच ढासळू शकतो. मुलांना अधिकार कसे द्यायचे म्हणजे ओनरशिप किंवा एम्पॉवरमेंट कशी करायची मुलांची, तर आपण काही गोष्टी करू शकतो. आजचा छोटा शिक्षक म्हणजे त्यांनी काय करता येईल त्याला, तर फळ्यावर शब्द ते लिहितील किंवा फळा पुसायला ते मदत करतील. तुम्ही निवड करा, 3 कार्यांपैकी एक निवडा. आजचा मराठी मित्र. आजचा मराठी मित्र म्हणजे इथल्या शाळेत स्टार ऑफ द वीक कसं असतं, तशा प्रकारचं काहीतरी. की मोठे मित्र छोट्या मित्रांना शिकवतील. आपण शिक्षक दिन पण करू शकतो. म्हणजे काय? तर आज मोठी मुलं शिक्षक बनवून छोट्या मुलांना शिकवतील. आपल्या शाळेत असायचं ना आधी, तशाच प्रकारे. आणि त्या मोठ्या मुलांना आपण थोडंसं आधी प्रशिक्षण देऊ शकतो. प्रकल्पावर आधारित शिक्षण म्हणजे काय? आपण त्यांना असा एखादा प्रकल्प देऊ शकतो की इतिहासातील थोर व्यक्ती ह्यांच्यावर एक लिहून काढा आणि वक्तृत्व स्पर्धेसारखं आपण त्यांच्याबरोबर करू शकतो. युवा गट. तर पिट्सबर्गमध्ये एक युवा गट आहे. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना एक दायित्व दिलेलं असतं. म्हणजे काय? तर आता आपण इथे बघतोय फोटो. तर गणपतीची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा या युवा मुलींनी घेतली होती. किंवा काही कार्यक्रमामध्ये आमची युवा टीम जी आहे, युवा गट जी आहे, ते फोटोग्राफीचं सगळं सांभाळतात. मग क्लोज डोनेशन ड्राईव्ह पण आम्ही पिट्सबर्गमध्ये केली होती. त्याची बरीच जबाबदारी युवा गटाने घेतली होती. खेळातून शिक्षण, गेमिफिकेशन ह्याच्यासाठी आपण काय आय थिंक आपण हे सगळे करतोच. पण तरीसुद्धा स्टार्स किंवा छोटे बक्षीस प्रयत्नांसाठी आणि भाग घेतल्याबद्दल आपण करू शकतो. वाचनाच्या श्रेणी करू शकतो. म्हणजे अक्षर नवशिक्या, मग आता तू अक्षरशूर आणि एकदमच छान जे वाचत असेल त्यांना अक्षर महारथी. पण प्रत्येकाला श्रेणी देऊ शकतो. म्हणजे त्यांना आवड वाट. संघ आव्हान म्हणजे टीम क्वेस्ट, ट्रेजर हंट, शब्दांच्या भेंड्या असं करू शकतो. बऱ्याच मजेदार खेळांच्या कल्पनाही आहेत. अक्षर शोध म्हणजे पिक्चर हंट, बिंगो, व्यंजन फळं ह्यांचा बिंगो, नाट्य कोपरा म्हणजे रोल कॉर्नर, कथा फासा. आता इथे चित्र दिसते की त्या फास्यांवर चित्र असतात आणि ते फासे फेकले आणि जी चित्र येतील त्याच्यावरून मुलं गोष्ट करतील. कान गोष्टी हा तर आपला लहानपणीचा आवडता खेळ. सुधारणा किंवा दुरुस्ती करण्यासाठी काय म्हणायचं आणि कसं म्हणायचं. चूक दुरुस्तीचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे रिकॅस्ट. म्हणजे चूक आहे असं जोरात न बोलता मृदूपणे दुरुस्ती करायची. उदाहरणार्थ मुलगा जर म्हणाला मी आंबा खाल्ले, तर शिक्षक म्हणेल वा, मी आंबा खाल्ला असं म्हणायचंय का तुला? खूप छान. किंवा इदर ऑर प्रॉम्प्ट म्हणजे खाल्ला की खाल्ले, काय वाटतं योग्य तुला, अशा प्रकारे. तीनास एक नियम म्हणजे 3 सकारात्मक वाक्य बोलली की मग एक सुधारणा सांगायची. तू प्रयत्न केलास, छान, तुझं अक्षर तर सुंदरच आहे, आता इथे मात्र थोडंसं सुधारू, वेलांटी जरा वर हवी, अशा प्रकारे. वर्गासमोर दुरुस्ती टाळा. काय होतं की मुलांचं मेंदू ना टीका जास्त लक्षात ठेवतं. त्यामुळे संतुलन खूप गरजेचं आहे. सतत चुकणाऱ्या मुलाला काय करायचं बरं? आपल्यासाठी आव्हान असतं. त्यांना बाजूला घेऊन त्यांना शांतपणे सांगायचं,
अर्थ समजला ना किंवा शुद्धतेवर भर द्यायचा. आधी संवाद आणि मग नियम असं आपण ध्येय ठेवायचं. काय होतं, आपण मुलांना फक्त मराठी भाषा शिकवत नाही होत ना, आपण त्यांना मराठी संस्कृतीची ओळख करून देतोय, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देतोय आणि आपल्या सगळ्यांची हीच इच्छा असते की या सगळ्या मुलांचा आत्मविश्वास खूप छान वाढून ती एक चांगला माणूस बनावी. तर हेच आमचेही ध्येय आहे आणि मी इथेच थांबवते. संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. खूप छान अनिशाताई. पुढच्या विषयाकडे बोलू आता. काही प्रश्न असतील तर प्लीज नोट डाऊन करून ठेवा. आपण शेवटी घेणार आहोत ते. नमस्कार, माझे नाव वसुधा देशमुख. मी गेल्या 4 वर्षापासून मराठी पिट्सबर्ग शाळेत शिक्षिका असून सध्या 4थी वर्गाला शिकवत आहे. येथील मराठी मुलांना मराठी विषयाशी गोडी लावताना हे काम करताना मला स्वतःलाही खूप आनंद होतो. तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण यातील वाक्यांचे प्रकार हा भाग. तर वाक्य म्हणजे काय? अर्थपूर्ण विचार व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला आपण वाक्य म्हणतो. थोडक्यात वाक्य हे पूर्ण अर्थाचे बोलणे असते. वाक्याचे प्रकार किंवा वर्गीकरण आपण का करतो हे आधी समजून घेऊयात. वाक्याची रचना समजली की आपल्याला त्याचा अर्थ नीट कळतो. आपल्याला योग्य ठिकाणी योग्य जोड शब्द वापरल्याने आपले लेखन अधिक शुद्ध आणि सुंदर होते. आपल्या मनातील भाव नेमकेपणाने सांगता येते आणि त्यामुळे संवाद कौशल्य वाढते. त्यामुळे वाक्य भाषेच्या विकासासाठी शिकणं अत्यंत आवश्यक आहे. तर मराठी व्याकरणात अर्थाच्या नुसार आणि रचनाच्या आधारे वाक्यांचे प्रकार केलेले आहेत. तर वाक्यांचे अर्थानुसार प्रकार होतात विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी आणि रचनेनुसार म्हणजेच वाक्याच्या स्वरूपानुसार होतात केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आता पाहूयात अर्थानुसार होणारा पहिला प्रकार विधानार्थी वाक्य. अशा वाक्यामध्ये एखादे विधान म्हणजे स्टेटमेंट केले जाते किंवा काही माहिती सांगितली जाते. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेला उगवतो. आज शाळेला सुट्टी आहे. हे वाक्य अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. हे फक्त एक विधान आहे. या वाक्यानंतर आपण पूर्णविराम वापरतो. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो आणि त्याचे एक उत्तर अपेक्षित असते त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ, तू शाळेत जातोस का? तू उद्या काय काम करणार आहेस? यात एक उत्तर अपेक्षित आहे आणि प्रश्नाच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देतो. पुढचा प्रकार उद्गारार्थी वाक्य. या वाक्यातून दुःख, आनंद, आश्चर्य अशी एखादी किंवा संमिश्र भावना व्यक्त केली जाते. उद्गारार्थी वाक्य लिहिताना त्याच्यात आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ, वा किती सुंदर दृश्य आहे. अरे रे, मला उशीर झाला. हे वाक्य ह्या भावना व्यक्त केल्यानंतर पण आपण एक उद्गारवाचक चिन्ह वापरतो आणि वाक्याच्या शेवटी पण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. पहिल्या वाक्यात आपण पाहू शकतो आनंदाची भावना दिसते आणि दुसऱ्या वाक्यात खेदजन्य, खेदाची किंवा दुःखाची अशी भावना दिसते. चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. या वाक्यातून आज्ञा, उपदेश, विनंती, प्रार्थना किंवा सल्ला व्यक्त होतो. त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ, दार बंद कर, कृपया शांत बसा. या वाक्यात फक्त एक उपदेश असतो आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. पुढचा प्रकार होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्यात क्रियेचा स्वीकार असतो, तर नकारार्थी वाक्यात नाही, नको, नका, कधीच नाही यासारख्या शब्दांचा वापर करून नकार दर्शवला जातो.
होकारार्थी वाक्याला करणरूपी वाक्य असेही म्हणतात. त्यात क्रियापद हे नेहमी होकारार्थी असते. तर नकारार्थी वाक्याला आपण अकरणरूपी वाक्य असे म्हणतो आणि ह्या वाक्यातील क्रियापद नकारार्थी असते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वाक्याचे आपण होकारार्थीचे नकारार्थीत रूपांतर करताना त्या वाक्याचा अर्थ दोन्ही ठिकाणी आपण सारखाच ठेवू शकतो किंवा ठेवायचा असतो. बऱ्याचदा विरुद्धार्थी शब्द वापरून आपण तो रूपांतर नकारार्थी करू शकतो. उदाहरणार्थ पाहू. उदाहरण: हे काम सोपे आहे. हे झाले होकारार्थी वाक्य. त्याचं रूपांतर: हे काम कठीण नाही. हे झालं नकारार्थी वाक्य. ह्याच्यात आपण कठीण हा शब्द वापरून होकारार्थी वाक्याचं नकारार्थी रूपात रूपांतर केलं आहे. दुसरं उदाहरण पाहू. कष्टाशिवाय यश मिळत नाही. हे नकारार्थी, तर कष्ट केले तर यश मिळते हे झाले होकारार्थी वाक्य. यात आपण क्रियापद बदलून रूपांतर केलेले आहे. तर रचनेनुसार होणारे वाक्याचे प्रकार: पहिला प्रकार आहे केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्याला आपण केवल वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ: राम फुटाणे खातो. संदीपने आंघोळ केली. केवळ वाक्याला आपण शुद्ध वाक्य हे असे म्हणतो, कारण यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते आणि हे कमीत कमी शब्दात आपण वाक्य तयार करतो. पुढचा प्रकार संयुक्त वाक्य. दोन किंवा अधिक केवल वाक्य उभयान्वी अव्ययाने जोडले असता जे एक वाक्य तयार होते त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. संयुक्त वाक्य हे दोन्हीही मुख्य जे वाक्य आहेत जोडली जाणारे ते दोन्हीही मुख्य वाक्य असतात. याचाच अर्थ की त्या दोन्ही वाक्याला एक स्वतंत्रपणे अर्थ असतो आणि व, पण, परंतु, किंवा, अथवा, शिवाय, याकरिता, त्यामुळे, यामुळे असे उभयान्वी अव्यय वापरून आपण हे वाक्य तयार करतो. उदाहरणार्थ: मी अभ्यास केला आणि परीक्षा दिली. तो हुशार आहे पण आळशी आहे. पहिल्या वाक्यात आपण पाहू शकतो आणि हे उभयान्वी अव्यय वापरून दोन वाक्य जोडली गेली आहेत आणि दुसऱ्या वाक्यात पण हे उभयान्वी अव्यय वापरून वाक्य जोडले आहेत आणि दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत. पुढचा प्रकार मिश्र वाक्य. जेव्हा एक मुख्य वाक्य आणि त्यावर अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य हे उभयान्वी अव्ययांनी जोडली जातात त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. मिश्र वाक्यात साधारणपणे जर, तर, जो, तो, जेव्हा, तेव्हा, की, कारण, म्हणून ही उभयान्वी अव्यय येतात. यात एकच वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते त्याला आपण मुख्य वाक्य म्हणतो आणि त्याला जोडली जाणारे इतर वाक्य जे त्याच्यावर अवलंबून आहेत मुख्य वाक्यावर त्याला आपण गौण वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ: जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल आणि जो मुलगा अभ्यास करतो तो पास होतो. यात एक मुख्य वाक्य आहे आणि दुसरं गौण वाक्य आहे. बऱ्याचदा दुसरं वाक्य हे मुख्य वाक्य असते आणि पहिलं हे गौण असतं. तसेच मला इथे सांगावंसे वाटते की काही उभयान्वी अव्यय दोन्ही प्रकारात म्हणजे संयुक्त वाक्यात आणि मिश्र वाक्यात दिसतात. नेक्स्ट, हेच ते अपवाद. मिश्र आणि संयुक्त वाक्यात आपल्याला की, म्हणून हे दोन्ही अव्यय दिसतात, पण वाक्याला जोडली जाणारे हे अव्यय त्याचा अर्थ लक्षात घेऊन वाक्याचा आपण प्रकार ठरवू शकतो. तर आपल्याला समजले आहेच की दोन पूर्ण स्वतंत्र वाक्य असतील तर हे नेहमीच संयुक्त वाक्य असतात, पण जर एक मुख्य आणि एक त्यावर अवलंबून असणारे वाक्य असेल तर ते नेहमी मिश्र वाक्य असते. तर ह्या दोन अटी पहिल्यांदा पाहू शकतो आणि तेही नसेल तर आपण उदाहरण पाहूयात. पहिलं उदाहरण: खूप अभ्यास केला म्हणून तो उत्तीर्ण झाला. ह्याच्यात हे संयुक्त वाक्य आहे कारण हे परिणामदर्शक आहे. त्याने अभ्यास केला म्हणून तो उत्तीर्ण झाला हे परिणाम दिसतो म्हणून ह्याला संयुक्त वाक्य म्हणतो. दुसरं वाक्य: परीक्षेत उत्तीर्ण होता यावे म्हणून त्याने अभ्यास केला. पहिल्या वाक्याचंच आपण वेगळ्या पद्धतीने वाक्य लिहून
मिश्र वाक्य तयार केले आहे. तर यावे, वे, वी, वा असे शब्द जर म्हणूनच्या आधी आले तर ते मिश्र वाक्य असते. तसेच की वापरून होणारं वाक्य पाहू शकतो आपण. तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार, हे संयुक्त वाक्य आहे. कारण की याच्यात आपण दोन वाक्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. निवड करण्यासाठी सांगितले आहेत. तर जेव्हा आपण निवड किंवा पर्याय देतो तेव्हा ते संयुक्त वाक्य असते. आणि दुसरं आहे आमंत्रण आले की मी येईन. तर इथे आपण जर तरचा नियम लावू शकतो. जर तर जेव्हा वाक्यात असतं ते मिश्र वाक्य असतं, तर आपण हे इथे पाहू शकतो. जर आमंत्रण आले तर मी येईन, हे इथे चपलक बसते आणि त्यामुळे हे मिश्र वाक्य आहे. तर मुलांना शिकवण्यासाठी काही आपण सोप्या पायऱ्या पाहू. पहिली पायरी, मुलांना एकाच विषयावर 4 वेगवेगळी वाक्य आपण म्हणून दाखवू शकतो आणि त्यांना विचारू शकतो हे कोणती वाक्य आहेत. तर अभ्यास या विषयावर मी 4 वाक्य सांगत आहे. सांगताना, मी अभ्यास करतो. हे सरळ साधं वाक्य सांगितलं, हे विधानार्थी आहे. विचारताना, तू अभ्यास केलास का? हा प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य. आज्ञा देताना, चल अभ्यास कर बरं. इथे आपण उपदेश किंवा आज्ञा दिली आहे, तर हे आज्ञार्थी वाक्य आहे. आणि आनंदात, वा माझा अभ्यास संपला, हे जेव्हा विद्यार्थी म्हणतो तेव्हा हे इथे आपण आनंदाची भावना व्यक्त झाल्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे. दुसरे आपण काही शब्दांचे खेळ करू शकतो. तर प्रश्नार्थी शब्दांची काही चिठ्ठ्या किंवा त्यांना सांगू शकतो हे शब्द जर वाक्यात आले, काय, कोठे, कधी, कसे, का, कुणी, हे नेहमीच प्रश्नार्थी शब्द असतात. तर ते जेव्हा येतील ते नेहमीच प्रश्नार्थी वाक्य असतात. तसेच उद्गारवाचक शब्द जसे अरे रे, अबब, शाबास, बापरे यासारखे शब्द वाक्यात आले तर ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असतात. आणि हे शब्द वापरून आपण शब्दांचे काही खेळ घेऊ शकतो. त्यांना ओळखायला सांगू शकतो, त्यांना वाक्य तयार करायला सांगू शकतो. तसेच चिन्हांची गंमत, म्हणजे चिन्हे हे सर्वात मुलांसाठी एक संकेत असतो. आणि हे चिन्ह ते त्यांच्या शाळेच्या इंग्रजी शाळेत पण शिकलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना ते पण माहीत असतात. जसे की प्रश्न चिन्ह असले की हे प्रश्नार्थी वाक्य, उद्गारवाचक चिन्ह असले की हे उद्गारार्थी वाक्य, आणि जर काहीच चिन्ह नसेल, फक्त पूर्णविराम असेल तर त्या वाक्याचा अर्थ पाहायला सांगायचा. आज्ञा असेल तर आज्ञार्थी वाक्य आणि नसेल तर विधानार्थी वाक्य. तर आपण आता वाक्यांचे प्रकार पाहिले, त्याचा बराच अभ्यास पाहिला. तर त्याच्यावरून आपण एक छोटीशी प्रश्नमंजुषा किंवा क्विज घेऊयात. तुम्ही मनातल्या मनात सांगितलं तरी चालेल, फक्त मी काही प्रश्न विचारते. तू अभ्यास पूर्ण केलास का? आज शाळेला सुट्टी आहे. वा, किती सुंदर चित्र आहे. कृपया दार बंद करा. याचे उत्तर तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट. आणि रचनेनुसार आपले जे प्रकार पाहिले त्याचे प्रश्न. ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी शाळा बंद असते. गड आला पण सिंह गेला. आई स्वयंपाक करते. याचे उत्तर तुम्ही काय सांगताय? मला खात्री आहे सर्वांची उत्तर बरोबर आले असतील. आणि हे पुढचा वाक्याचे विषय. प्रकार हा माझा भाग संपलेला आहे. धन्यवाद. वसुधा, थँक्यू. खूप छान आम्हाला समजवलंस वाक्यांचे प्रकार. आता आम्हाला नक्कीच मदत होणार आहे मुलांना शिकवण्याकरता. तर आपला पुढचा विषय पिट्सबर्ग मराठी शाळा आणि तिथले विविध उपक्रम. तर ह्याबद्दल आपल्याला अस्मिता कुलकर्णी माहिती देतील. नमस्कार, मी सौ अस्मिता कुलकर्णी. गेल्या 3 वर्षापासून पिट्सबर्ग मराठी शाळेशी जोडली गेली आहे. आपली संस्कृती, आपला वारसा हे ब्रीदवाक्य घेऊन पिट्सबर्गमध्ये जे आम्ही काम करत आहोत याचा यशस्वी प्रवास मी तुमच्यासमोर थोडक्यात मांडणार आहे. आणि या प्रवासात माझा सहभाग आहे याबद्दल मला खूप आनंद आहे.
कोणत्याही शाळेची प्रगती ही मला वाटते की त्यामध्ये असलेल्या शिक्षकांवर अवलंबून असते. तर आमच्याकडे आता 15 समर्पित शिक्षिका अगदी मन लावून काम करत आहेत. तसेच पिट्सबर्गचे वातावरण बघता म्हणजे इथे बऱ्याच दिवस थंडी असते, स्नो जास्ती असतो. तर मुलांना आणि पालकांना सोयीस्कर व्हावे आणि त्यांचा जाण्या येण्यात वेळ जाऊ नये जास्ती, त्यामुळे आम्ही 4 ठिकाणी शाळा चालवतो. आणि BMMनी जी 1ली ते 5वीची जी शिक्षण पद्धती सांगितली आहे त्याप्रमाणे आम्ही शिकवतो. BMMने खरं तर आपल्याला एक उत्तम प्रकारचा अभ्यासक्रम दिलाय, पण तो मुलांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसा पोहोचवला जाईल याचा आमचा सतत प्रयत्न असतो. सातत्य आणि संवाद हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे यावर आमचा विश्वास असल्यामुळे यातूनच रोजची 15 मिनिटे शाळा हा पिट्सबर्ग मराठी शाळेचा स्वतःचा आणि अत्यंत यशस्वी असा उपक्रम ठरलेला आहे. यामध्ये आम्ही काय करतो की शाळेची वेळ ठरलेली असते, मुलांना झूम लिंक दिलेली आहे. तर त्या वेळेला मुलं येतात आणि ही लिंक जॉईन करून शाळा जॉईन करतात. तर त्यावेळेस आम्ही त्या त्या वर्गाच्या शिक्षकांनी अभ्यास टाकलेला असतो आणि तो अभ्यास आम्ही त्यांना देतो आणि ती मुलं ती पूर्ण करतात. तर यामागचा हेतू म्हणजे की सराव आणि मराठीची गोडी निर्माण होणे. आणि या उपक्रमामुळे खरंच मुलांमध्ये खूप अविश्वसनीय बदल आम्ही पाहिलेले आहेत. तसेच याच वेळी मंगळवारी आम्ही ब्रेकआउट रूम करतो आणि त्यामध्ये देखील आम्ही वर्गांप्रमाणे अभ्यासक्रम घेतो. म्हणजे मंगळवारी आणि वीकेंडला जी शाळा होते शनिवार रविवारी त्यावेळेस आम्ही पुस्तकातला अभ्यासक्रम पूर्ण करतो. आणि दुसरं म्हणजे एक शिक्षिका म्हणून मला सर्वात जमेची बाजू अशी वाटते की जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही 4 ठिकाणी शाळा चालवतो. तर आमच्यातल्याच काही शिक्षकांनी आपली घरं शाळेसाठी दिलेली आहेत. तर त्यामुळे मुलांना शाळेचे बंदिस्त असे वातावरण वाटत नाही. त्यांच्यात आणि आमच्यात इतके असे मैत्रीचे, आत्मीयतेचे संबंध झाले आहेत की त्यांना एखादी गोष्ट जर समजत नसेल तर ते अगदी मोकळेपणाने आमच्याशी बोलू शकतात आणि आम्हालाही त्यांना समजून सांगण्यात सोपे जाते, शिकवणे सहज सोपे जाते. तर या 2 गोष्टींमुळे मला अभिमान वाटतो सांगायला की पिट्सबर्ग तसं छोटं आहे, पण जी आता 6माही परीक्षा आम्ही घेतली मुलांची, त्यामध्ये 67 मुलांनी अतिशय उत्कृष्टरित्या परीक्षा दिली आहे. याचा मला खरंच अभिमान वाटतो. आणि मुलांना आपण फक्त शब्द शिकवत नाही, तर त्यांच्याबरोबर संस्कृती पण म्हणजे आपली संस्कृती सुद्धा कशी आहे तिचीही ओळख त्यांना आम्ही करून देत असतो. तर ऑगस्टमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय जोरदार पद्धतीने झाली. त्यानंतर आम्ही सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपती मूर्ती मुलांकडनं बनवून घेतली आणि यावेळेस खरंच म्हणजे जेव्हा मूर्ती मुलं बनवतात ती मूर्ती ते 10 दिवस अगदी मनापासून घरातही ठेवतात. त्याच्यासमोर प्रार्थना म्हणणे, श्लोक म्हणणे आणि 10 दिवस त्याची खरीच मनापासून पूजा देखील करतात. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिवाळीची धामधूम सुरू झाली. त्यामध्ये आम्ही आकाशकंदील बनवणे, आजी आजोबांना मराठीत पत्र पाठवणे, दिवाळी कार्यक्रमात मुलांचे वेगवेगळे सादरीकरण असे आम्ही उपक्रम राबवले. तर या ठिकाणी मला आवर्जून सांगायला आवडेल की जेव्हा आपण आजी आजोबांना म्हणजे मुलं जेव्हा आजी आजोबांना शुभेच्छासाठी पत्र पाठवतात त्यांच्या अक्षरात लिहिलेली, तेव्हा आजी आजोबांना जो आनंद होतो आणि त्यांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू येतात तीच खरी पावती असं आम्हाला वाटतं. आणि ते जेव्हा इथे भेटायला येतात मुलांना तेव्हा ते आवर्जून सांगतात की तुमच्यामुळे आमच्या नातवंड आणि म्हणजे आम्ही खूप छान पद्धतीने ते आमच्याशी मराठी बोलू शकतात याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. तर मला वाटतं ते जे जिव्हाळ्याचं नातं आहे आजी आणि नातवंडातलं ते त्यासाठी हे खूपच उपयोगी ठरतं. त्यानंतर डिसेंबरमध्ये आम्ही हिवाळी शिबिर गेले 3 वर्ष आयोजित करत आहोत आणि भरपूर मुलं यामध्ये भाग घेतात आणि ते खूप खुशही असतात. तर यामध्ये त्यांना खेळातील आनंद मिळतो तसेच त्या सगळ्यांमध्ये खूप छान मैत्री आणि त्यांची सांघिक भावना देखील वाढते. जानेवारीमध्ये आम्ही संक्रांतीच्या वेळेस पतंग बनवणे हा उपक्रम घेतला. त्याचप्रमाणे त्या दरम्यान असलेली BMMची जी समूह गीताची स्पर्धा आहे त्यात आम्ही मागच्या वेळेसही एक गाणं पाठवलं होतं आणि यावेळेसही आम्ही 2 गीतं पाठवली आहेत. मागच्या वेळेस आम्हाला 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस देखील मिळालं होतं. तर यावेळेसच्या निर्णयाची आम्ही आवर्जून वाट बघत आहोत.
तसेच आता नुकताच आमचा शिवजयंतीचा भव्य सोहळा पार पडला. शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहास मुलांनी विविध वेशभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून अनुभवला. तर इथे मला एक अजून सांगावंसं वाटेल की शिवजयंतीचं जेव्हा निवेदन करतो तर तेव्हा आम्ही यावेळेस 4थीच्या 5वीच्या मोठ्या मुलांना निवेदनाची संधी देतो, जेणेकरून त्यांनाही समोर जाऊन मराठीमधून कसे भाव व्यक्त करू शकतो किंवा आपण कसं बोलू शकतो हे त्यांना कळेल, हा त्यांना अनुभव मिळेल आणि त्यांनी अगदी अस्खलितरित्या मराठी बोलून ही जबाबदारी देखील छानपणे पार पाडली. तसेच तुम्ही बघू शकता, जेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात होती तेव्हा आम्ही गणपतीची मूर्ती बनवून घेतली होती मुलांकडनं, तो फोटो. तर याच वेळी ढोल ताशा पथकामध्ये देखील मुलांनी खूप आनंदाने सहभाग घेतला होता. मुलांनी लेझीम, ढोल आणि ताशा वगैरे हे सगळं शिकून वाजवलं आणि बघू शकता चेहरे मुलांचे खूप ते खुश आहेत इथे. महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही गेली 2 वर्ष बालनाट्य चे सादरीकरण करत आहोत. यामध्ये 30-35 मुलं एकत्र येतात, ते सराव करतात. जवळजवळ 3-4 महिने हा सराव चालतो आणि अगदी तत-पप करणारी मुलं मोठ्या बालनाट्य सादरीकरण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते सादरीकरण करतात आणि केलं त्यांनी. वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही घेत असतो. चित्रकला स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, तर त्याचीही काही चित्र तुम्ही बघू शकता. गुढीपाडव्याच्या वेळेस गुढी बनवून गुढीची केलेली पूजा. सरस्वती पूजन केलेलं आहे. सरस्वती यंत्र काढून त्याची माहिती देऊन सरस्वती पूजन देखील शाळेमध्ये केलेलं आहे. ही आमच्या सगळ्यांची घरं आहेत ऍक्च्युली आणि घरी काढलेली फोटो आहेत. यावेळेस शाळेतील मुलांची क्रिकेट स्पर्धा देखील घेतली. हा तर आवडीचा विषय असल्यामुळे मुलांनी खूपच धमाल केली आहे याच्यात. आता हा आमचा आतापर्यंतचा प्रवास झाला. तर आमचे आगामी कार्यक्रम म्हणजे की बालभारती परीक्षा, अंतिम परीक्षा आणि वार्षिक स्नेहसंमेलन. तर बालभारती परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील 12 मुलं बसलेली आहेत. तर हा पण अंक वाढावा अशी आमची असा प्रयत्न आहे. वार्षिक परीक्षेला 78 मुलं परीक्षा देणार आहेत आणि परीक्षा झाल्यानंतर आनंद व्यक्त करायला आणि मुलांना खंड नको म्हणून आम्ही सुट्टीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करणार आहोत. तर हे आमचं आता आगामी कार्यक्रम आहेत. तसेच मुलांसाठी लायब्ररी सुरू करण्याचा देखील आमचा विचार आहे. तर त्याबद्दलही आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि मला असं वाटतं की कुठलीही म्हणजे गोष्ट करताना त्याची एक प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस जेव्हा पूर्ण होते तर मुलं तर मजा करतातच, पण त्याचबरोबर शिक्षकांनाही खूप समाधान मिळतं. पुढे तर याच आम्ही शिक्षिका सगळ्या ज्या पिट्सबर्ग शाळेत काम करत आहोत. अतिशय प्रेमाने आणि समाधानाने मुलांना शिकवतात. आता बघूया मुलांबरोबरचे काही क्षण आणि आमच्याच मुलांनी गायलेले समूहगीत. मला वाटतंय की अस्मिता तुझ्या कम्प्युटरवरून करतेस का? मला असं वाटतंय की ऍक्सेसचा काहीतरी इश्यू आहे ना? इश्यू आहे. हा, तुझ्या ह्याच्यात आहे का किंवा युट्यूबवर लिंक आहे ती प्ले करू शकतेस का? I can also try. आय थिंक राहुल होस्ट आहेत तर त्यांना बहुतेक हा मी ट्राय करतो. जुन्या पॉवर पॉइंट मध्ये बहुतेक मला ऍक्सेस आहे. और आपल्या युट्यूब चॅनलवर पण आहे. युट्यूब चॅनलमध्ये पण आहे. मी आपल्या अजून आपल्या युट्यूब चॅनल वरती नाहीये. हे नाहीये, हा व्हिडिओ नाही. ओके, मी आपल्या
जुनं जे आहे ना आपलं पॉवर पॉईंट त्याचा ऍक्सेस मला आहे. मला 2 मिनिटं द्या, मी तिथनं लावतो. नाही, पण ते राहुल दादा शेअर करताना विथ Share म्युझिक करा. सुरुवातीला ते टिक करायला लागेल, मगच प्ले होईल ते विथ साऊंड. नाही नाही, ते जुन्या याच्यात आहे ना मला ऍक्सेस. मला वाटतं नवीन याच्यात नाही फक्त मला. हो, पण तुम्हाला शेअर करताना विथ साऊंड असं शेअर करावं लागेल. हा तिथे ते ऑप्शन आधी येतं. आधी ते सापडतो ते मला. येस. मी पाहू का तोपर्यंत? येस, यू कॅन ऑल्सो गो इट. एक मिनिट, मी शेअरिंग स्टॉप करते. क्षमा करा, तांत्रिक अडचणीमुळे थोडासा विलंब होतोय. हरकत नाही. खूप छान तुम्ही स्लाइड्स प्रेझेंट केल्या. खूप छान माहिती आणि पुढच्या वाटचालीला पण तुम्हाला शुभेच्छा. तोपर्यंत कोणाचे प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही अदर चॅटमध्ये टाकू शकता आणि आपण हा व्हिडिओ झाला की विल ओपन Q&A सेशन. नमस्कार, मी प्राजक्ता देवधर. तुम्ही एक मिनिट, let's watch this and आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा, आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा. सुरावटीचा आम्हाला गलालया. आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा. हिरव्या हिरव्या सुरावटीच्या सदाऱ्या बहादरा. आनंदाची शाळा. खळखळ वाहे नदीने आणि झळझळणारा वारा. खळखळ वाहे नदीने. हे खूप छान ह्याच्या पुढे आहे अजून. आहे. एक थांब, मी करते तिथे शेअर. नाही तर उशीर होईल म्हणून म्हटलं हेच कंटिन्यू. पटकन हे. तर आमच्या सोशल मीडियाला तुम्ही नक्की लाईक करा, आमचा QR कोड स्कॅन करा. आणि अजून एक सांगायचं म्हणजे योगायोगाने 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. तर पिट्सबर्ग मराठी शाळेतर्फे आपल्या सर्वांना त्याच्या खूप शुभेच्छा. आणि मला पटकन BMM चे मनापासून आभार मानायचे. आम्हाला या नवरत्न माला ह्यात मालिकेत प्रेझेंट करण्याची संधी दिल्याबद्दल. आणि अरुणजी, अभिजितजी आणि प्रसादजी, राहुलजी, आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद आमचे मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल. आणि आपला हा पुढचा कार्यक्रम त्याच्याबद्दल इथे. येस, पुढचा विषय आहे भाषांतर आणि टीचिंग मराठी टू किड्स बॉर्न आउटसाइड ऑफ महाराष्ट्र और इंडिया. तर दोन्ही इंटरेस्टिंग टॉपिक आहेत इथल्या मुलांसाठी. तर 4 मार्चला पुढच्या बुधवारी नक्की जॉईन करा, सेम टायमिंग आजच्या प्रमाणे. आणि सादरकर्ते असतील ह्युस्टन स्कूल. यात आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. येस, लेट्स ओपन द डाईस. चॅट पहिला मध्ये प्रश्न चॅट मध्ये आलेला आहे की प्राजक्ता देवधर हिवाळी शिबिर कसे घेतले आणि अजून डिटेल काही शेअर करता येतील का? अनशेअर कराल का आता, म्हणजे मग सगळ्यांना दिसतील सगळे. हिवाळी शिबिर
त्या दिवशी सुद्धा आमच्या इथे स्नो पडत होता आणि आम्ही एक हॉल घेतला होता सगळी मुलं एकत्र असावी म्हणून. तर 9 ते 5 असं आम्ही टायमिंग ठेवलं होतं आणि वेगवेगळे त्यामध्ये उपक्रम घेतले होते, जसं की योगा आहे, झुंबा आहे, गोष्टी सांगणं, क्राफ्ट बनवणं किंवा एक आमच्याकडे आहेत टीचर, तर सायंटिफिक म्हणजे मुलांना तर त्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट असतो, तर मग काही काही एक्सपेरिमेंट्स असं या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम ठेवले होते. मग मुलांना ब्रेक देऊन त्यांचं खाणं वगैरे आणि सगळ्यात जास्ती म्हणजे की खेळ, वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ सुद्धा आम्ही त्यांचे घेतले होते. तर म्हणजे अजिबात न कंटाळता 9 ते 5 पूर्ण मुलं म्हणजे फुल त्यांनी खरंच खूप एन्जॉय केला होता त्या पूर्ण दिवसभर. आणि मलाही यात एक ऍड करायचंय की त्या दिवशी म्हणजे नुसता बर्फ नव्हता तर स्नो स्टॉर्म होता आणि असं वाटत होतं की एक तरी मूल येईल का नाही, पण सगळी ज्यांनी ज्यांनी नावं नोंदवली ती सगळी मुलं आली आणि सगळ्या टीचर्स आल्या. आम्ही लहान गट केला होता, लहान वयाच्या मुलांचा आणि मोठ्या वयाच्या मुलांचा एक गट केला होता आणि सगळ्या टीचर्सनी मुलांनी मिळून खूप धमाल केली. मस्त, खूप छान वाटलं. मराठीचे शिलेदार लढले आपले. ओके, पुढचा अजून एक चॅट मध्ये प्रश्न आलेला आहे. प्रथमेश रेगे, विधानार्थी वाक्य आणि केवल वाक्य मध्ये फरक कृपया सांगाल का? कारण ते दिसताना एकदम सेम वाटत आहेत. हो, विधानार्थी आणि केवळ वाक्य हे सारखेच आहे. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते. वेगळं फरक नसतो. फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा एक गट दिलेला असतो. म्हणजे पहिला गट अर्थानुसार असणारे शब्द, जसे विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी असा एक गट असेल आणि दुसरा प्रश्न असेल केवल, मिश्र आणि संयुक्त. तर ते पर्याय पाहूनच केवल वाक्य हे विधानार्थी असतं आणि विधानार्थी वाक्य हे केवल असतं. थँक्यू वसुधाजी. अजून कोणाला काही क्वेश्चन्स? मला एका दुसऱ्या मीटिंग मध्ये जायचं होतं क्विकली. नक्कीच प्रसादजी. ऐकू येतं मी बोलतोय ते? हो. हो. ओके. सगळ्यात आधी धन्यवाद कानन, अनिशा, वसुधाताई आणि अस्मिता. खूपच छान ट्रेनिंग होतं तुमचं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. एस्पेशली फार नवीन टॉपिक होता सायकोलॉजी आणि तो आवडला. नक्कीच सगळ्या शाळांनी ते बघायला पाहिजे. वसुधाताई तुमचं पण छान होतं, वाक्यरचना आणि हे ते. परफेक्ट. सो एक प्रश्न विचारायचा होता, मे बी तुम्ही सांगितलं नाही तुमच्या ह्याच्यात, वसुधाताई नाही सगळ्यांसाठीच, की तुमचं एक 15 मिनिट दररोज अभ्यास करा असं एक आहे, राईट? तर ते अजूनही तुमचं चालू आहे? कसा प्रतिसाद आहे? काय त्याच्यात तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटल्या का? सगळं व्यवस्थित चालू आहे? हो, आमचं आम्ही घेतो रोज, अजूनही चालू आहे. खरंच त्याच्यामध्ये आम्हाला खूप फायदा जाणवतो, कारण मुलांमध्ये खूप म्हणजे त्यांना खूप सवयीचं झालं आहे ते आता आणि त्याच्यामुळे अभ्यासक्रम शिकवायला आम्हाला खूप सोपं जातं. आणि त्या 15 मिनिटाच्या शाळेमध्येच आम्ही काय करतोय की मंगळवारी ब्रेकआउट रूम देखील करतो आणि मग त्या दिवशी सुद्धा आम्ही वर्गाप्रमाणे तिथे शिकवतो, म्हणजे मंगळवारी आणि वीकेंडला म्हणजे शनिवारी. तर या 2 वेळेस आम्ही पुस्तकातला जो अभ्यासक्रम आहे तो घेतो आणि इतर दिवशी आम्ही सरावासाठी ती शाळा घेतो म्हणजे. ओके. तर पण आता ती हा छान 15 मिनिटं चालू ही आहे. फिक्स टाइम आहे? 15 मिनिटं लेट्स से नाही, लोकल टाइम तुमचं? तर म्हणजे प्रत्येकाने 15 मिनिटं आपापल्या तर घरात. नाही 15 मिनिटं तर आहे, पण ते अर्धा तासापर्यंत जातं. नाही नाही, ते राहू दे. हा 15 जे 20 झाले तरी चालतील. हा हा पण लेट्स से पिट्सबर्ग, तर तुमच्या लोकल टाइम समजा 5 ते 5:15 असं हो हो फिक्स हो टाइम आहे दररोज? फिक्स टाइम, फिक्स ओके. फिक्स. आणि तुमची झूम लिंक वगैरे असते आणि जी हो, सगळ्यांना माहिती असते. ती सगळ्यांना माहिती आणि मग असते. पालकांची किंवा विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की ती क्लिक करून क्लिक जॉईन करायचं. करायची आणि जॉईन करायचं. हो. आणि मी बरोबर, नाही ते एक बरोबर 20 शिक्षक पत्रकार पण मिनिटं पण होत आहे असतो असतील. आणि त्यांना एक शिक्षक पण मुलांना असतो. इतकी सवय झाली आहे की त्यांना पालकांची सुद्धा आता गरज पडत नाही. गरज नाही, करेक्ट. ती जाऊन ती लिंक जॉईन करतात आणि तिथे वर्गाप्रमाणे आम्ही अभ्यास दिलेला असतो. तर एक शिक्षिका असतेच म्हणजे रोज. तर मग ती शिक्षिका तो अभ्यास सगळ्या मुलांना सांगते आणि मग ती मुलं तो अभ्यास करतात. आणि मग आपापला आम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण केलेले त्या वर्गांप्रमाणे. मग तो केलेला अभ्यास ती मुलं त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतात आणि मग त्या वर्गाच्या ज्या शिक्षिका आहेत ते चेक करून त्यांना पुन्हा
सांगतात की हे बरोबर आहे, हे चुकलं आहे किंवा जे काही आहे बरं. त्यांचे करेक्शन. परफेक्ट. मग अजून एक एकच मला प्रश्न. ऍड शाळा आहे. करायचं म्हणजे एक 5 वाजता पण आहे, 7:30ला पण आहे. कारण काही मुलांच्या ऍक्टिव्हिटीज असतात 5 वाजता. मग आम्ही 7:30ला करतो. काही मुलांना, लहान मुलं आहेत ती 7:30 त्यांना उशीर होतो. मग ती 5ला जॉईन करतात. अशा रोज 2 असतात. 2 असतं. हम्म. तेच ऍड अरे करायचं. म्हणजे कमेंडेबल. आणि मग तेवढे शिक्षक तुमचे मग उपस्थित राहतात त्या कालखंडात. हो. रोजचं म्हणजे आम्ही नेमून दिलेलं आहे. हा एक 7 एक शिक्षिका आणि मिनिमम 5ची शिक्षिका ती त्यावेळेला जॉईन करते. आणि टीचरांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे. समजा जमत नसेल 5ला तर एखादी सांगते की एखाद दिवशी मग दुसरी लगेच बरं replace. बरं. म्हणजे चांगली सिस्टीम तुम्ही सगळी सेट केलेली आहे सगळी. आणि नाही, ते आम्हाला याचा खरंच खूप फायदा झालाय. म्हणजे मेन मुलांमध्ये खूप शिक्षिकाला बदल. नाही जमलं तर मग सहाय्यक शिक्षिका असते ती मदत करते. प्रश्नच नाही, म्हणजे ह्याचा फायदा खूप आहे. फक्त हो. मग लोकांची तक्रार असते, अरे नाही माझ्या मुलाला स्विमिंग आहे, सॉकर आहे, अमकं आहे, तमकं आहे. नाही, म्हणजे बरोबर त्यामुळेच ना आम्ही त्या- 2 वेळा ठेवलेल्या आहेत. तर मग ज्यांना हं. 5ला जमतं ते 5ला, जे 7:30ला येतात ते 7:30ला असं. 7:30. पण तुम्ही कसं आहे? ठराविक अभ्यास घेता त्याच्यात का कसं, म्हणजे मुलं सरावासाठी सराव करतात आणि टीचर सरावासाठी असतं ऑब्झर्व खरं तर. करतात त्यांना? हा, सरावासाठी असतं हे खरं तर. म्हणजे की जसं की बालवाडीच्या मुलांना दिलेलं असतं की ते आहा लिहा किंवा 1 ते 20 लिहा. 4थीच्या मुलांना जो धडा शिकवलेला असतो शनिवारी म्हणा किंवा मंगळवारच्या ब्रेकआउट रूममध्ये, त्याची प्रश्न उत्तरं लिहा किंवा मग विशेषण ओळखा, नाम ओळखा, सर्वनाम ओळखा, असे बरोबर. आम्ही ठराविक तो सरावासाठी एक अभ्यास काहीतरी देतो की जो 15-20 मिनिटात मुलांचा पूर्ण होईल. आणि मग ते पुन्हा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतात आणि मग आम्ही तो तपासून त्याच्यातले करेक्शन सांगून परत त्यांना पाठवतो. खूपच पण स्तुत्य जेव्हा तुम्ही उपक्रम. सॉरी नाही मी म्हटलं खूपच छान आहे उपक्रम, त्यामुळे प्रश्नच नाही, म्हणजे त्याचा फायदा नक्कीच होणार. हो. माझा याच्यामध्येच एक प्रश्न आहे. तुम्ही जे म्हणतायत की सरावासाठी तुम्ही प्रत्येक वर्गाला तेवढ्या वेळात होईल असं काहीतरी देतात, म्हणजे सर्वनाम ओळखा वगैरे. तर तुम्ही याच्यासाठी वर्कशीट्स केलेले आहेत का मग, की तुम्ही डिक्टेट करतात असं काही, की एक वाक्य मी डिक्टेट करते त्याच्यातनं सर्वनाम ओळखा वगैरे? नाही, म्हणजे आता जे सरावासाठी जे आहे ना, तर आम्ही वर्कशीट पण देतो मुलांना किंवा पुस्तकातली पेजेस असतात किंवा जे आपलं जे शिक्षकांसाठी जे पुस्तकं दिलेली आहेत बीएमनी, त्यामध्ये पण खूप सुंदर हो. प्रश्न उत्तर आहेत. तर त्यातली काही एखादं की वाक्यात उपयोग करा. जे काही प्रश्न आहेत, तर 2-2 प्रश्न दिले तरी मुलांना तेवढं बास होतं. ओके, म्हणजे तो फोटो काढून तुम्ही ते हा, शेअर फोटो करता असं? काढून ते शेअर हा. करतो. तो काढून शेअर. हा, फोटो काढून शेअर करतो. बालवाडी आणि पहिलीच्या मुलांना मोस्टली वर्कशीट द्यावे लागतात. तर तो फोटोच असतो, म्हणजे मग ते प्रिंट करून घेतात असं. ओके, कारण मी ते सुरू केलेलं आहे फक्त माझ्या वर्गासाठी. हो. पण मी ते रोज टाईप करते काय करायचंय मला, म्हणून मी ते हो, डाऊट नाही, तुम्ही विचारला. तुम्ही फोटो केलेलं काढून आहे. शेअर केला जर स्कॅन दोन्ही करून करतो. म्हणजे परफेक्ट, काही तर दोन्ही अभ्यास करतो आम्ही. काही अभ्यास लिहून पाठवायचा असतो. लिहितो असंही की हं. वर्कशीट ही आहे या विषयाबद्दल, तर तुम्हाला ही सॉल्व्ह करायची ती वर्कशीट, असं क्लिअर अच्छा, आणि मग ते लिहितो. प्रिंट आउट आणि देतो. मग ते प्रिंटआउट घेऊन किंवा लिहून त्यांना जसं जमेल तसं ओके, मग तो अभ्यास आम्हाला पाठवू शकतात. आणि मग कधी छान कधी आयडिया. कविता वगैरे असतील तर त्या आम्ही ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवा असंही सांगतो, अच्छा. पाठांतर होण्याकरता. हो हो, थँक्यू. खूप छान आयडिया आहे. थँक्यू. म्हणजे मी प्ले- ड्रॉप होतो, मला दुसऱ्या बैठकीला जायचंय. थँक्यू. तर धन्यवाद परत एकदा धन्यवाद शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आणि एक आहे, केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे. तर ह्या उपक्रमासाठी हे अगदी वाक्य बरोबर आहे. हो. खूप खूप धन्यवाद धन्यवाद. सर. आणि आमच्या धन्यवाद अजून सर. काही बऱ्याच शिक्षिका जॉईन झाल्यात. त्यातल्या ज्या मला दिसल्या, रुपाली तोडसरे पण आमच्या शिक्षिका आहेत, राजेश्वरी नमस्कार. शिक्षिका आहेत. तर त्या पण जॉईन झालेल्या आहेत. त्यांना फक्त जस्ट आय वॉन्टेड टू मेन्शन दॅट. नक्की नक्की नाही, खरंच कौतुकास्पद आहे सगळ्यांचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन आणि योगदान. तर शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. भेटूच लवकर. धन्यवाद. 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 पुढचा प्रश्न विदिताताई. एक हा, मी सोनिया केसकर बोलतेय, कोलंबस इंडियाना मधून. तर आता हा जो झूम शाळेचा किंवा ऑनलाईन शाळेचा तुम्ही उल्लेख केलात, हम्म. तर आमच्या गावात पण आम्ही मागचं पूर्ण वर्ष आणि आता हे निम्म वर्ष, म्हणजे मागच्या वर्षी शाळा सुरू झाल्यापासून आम्ही पण रेग्युलरली सॉरी ऑनलाईन शाळेचं सेशन घेतोय. पण हम्म. आमचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. आम्ही Last minute. आठवड्यातनं 2 दिवस घेतो हम्म. आणि अर्ध्या तासाचा किंवा 40 मिनिटाचा तो वर्ग होतो. पण प्रत्येक लेव्हलनुसार त्यांचे वर्ग होतात. म्हणजे आमच्या 5 वेगवेगळ्या झूम लिंक्स आहेत हम्म. आणि 5 ज्या क्लासरूम्स आहेत वेगवेगळ्या, हम्म. तर त्यांना प्रत्येक क्लासरूमला 2 टीचर्स असाइन्ड आहेत, ज्या झूमच्या वेगळ्या आहेत आणि
रेग्युलर शाळेत शिकवणाऱ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांनाही थोडा ब्रेक मिळतो आणि नवीन व्हॉलेंटियर्सना पण, मग ज्यांना शाळेत येऊन काम करायला जमत नाहीये ते टीचर्स झूम वरती शिकवायला मदत करतात. आणि मोस्टली आम्ही तोंडी अभ्यास जास्त झूमवर घेतो लेखी अभ्यासापेक्षा. कारण संभाषण सगळेजण समोर असतात त्यामुळे डायरेक्ट बोलता येतं आणि कोण काय बोलतंय हे लगेच लक्षात येतं. आणि लकीली कोविडमध्ये आणि ह्याच्यात ह्या मुलांना ऑनलाईन शाळांची आणि ह्याची खूप सवय झालीये. हम्म. त्यामुळे हा पॅटर्न आमच्या शाळेत पण खूप चांगला सक्सेसफुल होतोय. तर ह्या कल्पनेबद्दल धन्यवाद. छान. आमच्या शाळेतही एक दिवस म्हणजे आम्ही शिकवतो तसंच ब्रेकआउट रूम करून आणि हा. इतर 4 दिवशी अभ्यास देतो सोमवार ते हम्म. पण म्हणजे आमच्याकडे नवीन शाळा सुरू झालेली असून सुद्धा कित्येक पालकांनी असा फीडबॅक दिलाय की मराठी शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना मराठीची गोडी लागली आणि त्यांचं घरातला सहभाग वाढलाय. तर हा खूप चांगला उपक्रम खरंच. आहे. हो, नक्कीच. खूप छान. चॅटमध्ये एक इंटरेस्टिंग प्रश्न आलेला आहे. तेजस्विनी शुभचिंत, 70% बोलण्यावर ऐकण्यावर भर हे बरोबर वाटलं, पण BMM चा अभ्यासक्रम असंच सांगतो का? लगेच वाचण्या लिहिण्यावर भर वाटतो. कोणी आपल्या पुस्तक कमिटी मधल्या आहेत का, किंवा राहुल सर हा, मी आपण? बोलू शकतो याच्यावरती. BMM चा अभ्यासक्रम असं सांगतो का लगेच वाचण्या लिहिण्यावरती भर वाटतो? नाही, मला वाटतं की बोलणं हा प्रकार आपण सगळ्या पॅरेंट्सला किंवा सगळ्या पालकांना जेव्हा आपले मीट्स असतात, त्या शाळा आपापल्या ठिकाणी त्या मीटिंग्स घेतात आणि तिथे आम्ही पहिल्यापासून सांगतो की तुम्ही तुमच्या घरामध्ये मुलांबरोबर मराठीमध्येच बोला. तुम्ही जे घरात काही कार्यक्रम एकत्र बसून कराल, काही चांगले सिनेमे असतील, मराठी सिनेमे असतील, ते तुम्ही त्यांच्या बरोबर बसून बघा. असं होणार नाही की त्याला सिनेमा लावून दिला आणि तुम्ही काहीतरी कार्यक्रम मोबाईलमध्ये बसताय किंवा तुम्ही दुसरं काहीतरी करताय आणि तो बघेल, असं होणार नाही. तुम्हाला त्यांच्या बरोबर कष्ट घ्यावे लागतील आणि त्याच्यामधनं ते बोलणं वाढतं. शाळेमध्ये जेव्हा ते मुलं 1 तास येतात आपल्याकडे, म्हणजे आठवड्यातनं 1 तास, अनेक ठिकाणी 15 मिनिटाची शाळा चालू नाहीये, पण अनेक आता अभिजित सर तुम्ही त्यांचे पण चॅट वाचा, अनेक ठिकाणी चालू आहे शाळा. तर त्याच्यामध्ये मराठी भाषा समजण्यासाठी जी इतर अंग आहेत ती आपले शिक्षक त्यांना मदत करतात. वाक्याची रचना कशी असली पाहिजे, कविता कुठली आहे कविता किंवा धडा कुठला आहे तो कसा समजून घ्यायचा, या गोष्टी आपल्याला शाळेमधनं मिळतात. पण जे बोलणं आहे त्याच्यामध्ये पालकांचा, घरच्यांचा सहभाग जवळपास 70 ते 80% आपल्याला लागतो, तरच त्या गोष्टी होतात. कारण ती मुलं आमच्याकडे फक्त 1 तास असतात, म्हणजे शाळांमध्ये फक्त 1 तास असतात आपल्या सगळ्यांकडेच. आमच्याकडे म्हणण्यापेक्षा तुम्ही पण शिक्षक आहात, आपल्याकडे ती 1च तास असतात. बाकी ती घरांमध्ये असतात. तर त्याच्यामुळे त्या घरी जेवढा जास्तीत जास्त बोलणं त्यांचं मराठीमध्ये होईल, तेवढा त्यांना फायदा होईल. आणि तुम्ही जर मार्किंग सिस्टीम पाहिली आपली, तर आपल्याकडे 60 मार्काला तोंडी परीक्षा आहे आणि 40 मार्काला लेखी परीक्षा आहे. त्याच्यामुळे तोंडीवरती आपला भरपूर भर आहे. इव्हन आत्ताची जी CCE व्हॅल्युएशन आहे, जे आपलं कम्प्लीट इव्हॅल्युएशन जे आपण करतो, त्याच्यामध्ये उपक्रमांना सुद्धा आपण भरपूर मार्क्स दिलेले आहेत यावर्षी. मग त्या उपक्रमांचा उद्देशच हा आहे की जेव्हा तुम्ही एखादा उपक्रम घ्याल तेव्हा त्याला नवीन शब्द कळले पाहिजे, त्यानं प्रश्न विचारले पाहिजे, तुम्ही त्याला मराठीमध्ये माहिती देऊन ती गोष्ट त्याच्याकडनं पूर्ण करून घेतली पाहिजे. मग ते गणपती बनवणं असेल, आकाशकंदील बनवणं असेल किंवा तुमचं हिवाळी शिबिर असेल, याच्यामधनं पण त्या बोलीभाषेचा उपयोग त्याला झाला पाहिजे आणि त्याच्यामधनं त्याला ते मार्क्स मिळाले पाहिजेत. तर आय थिंक आपण सर्वांगाने भर देतो, पण जास्तीत जास्त पालकांचा सहभाग याच्यामध्ये अपेक्षा असतो जेव्हा बोलणं हा प्रकार येतो या गोष्टींमध्ये. आणि अभ्यासक्रमामध्ये मार्कांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर बोलण्याला भरपूर मार्क आहेत. थ्रू आउट आपल्या लेवल बालवाडी ते लेवल 5 पर्यंत आपले मार्क्स हे जास्तीत जास्त तोंडी परीक्षेला आहेत. छान, खूप छान आय होप उत्तर राहुलजी. आन्सर्स युअर क्वेश्चन. तेजस्विनी मी ताई. ह्याच्यात ऍड करू इच्छिते, म्हणूनच आम्ही दरवर्षी नाटक बसवतो, कारण नाटकामध्ये संवाद असतात आणि दिग्दर्शक त्यांना खूप छान प्रकारे सांगतात, ते ऐकतात, मोठमोठे संवाद ते बोलूही शकतात. त्यानिमित्ताने वेगळं काय काय वाचतात किंवा त्यांना ऐकवलं जातं वेगळं काय काय. किंवा आता जेव्हा पिट्सबर्गमध्ये नाटक आणलं होतं तेव्हा गंमत म्हणजे खूप लहान मुलं आली होती आणि त्यांना
अर्थात प्रशांत आमलेंचं होतं आणि ऐकून त्यांना ते सगळं कळत होतं आणि मजा येत होती. आणि हे मला नक्की सांगायला आवडेल की काही काही 4 सेंटर्सपैकी शाळांमधल्या काही जणांनी वेळ वाढवली आहे थोडी शाळेची. कारण आम्हाला हे लक्षात आलं की त्यांचं म्हणजे बोलणं आणि ऐकण्यावर आपल्याला थोडं काम करायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही थोडीशी वेळ पण वाढवली आहे शाळेची. गुड. तेजस्विनी ताई, आय होप दॅट हेल्प आन्सर युअर क्वेश्चन. जर नसेल तर तसं सांगा. नाही, डेफिनेटली. मूल्यमापनावरनं मला कळलं होतं की शब्द ह्याच्यावर जास्त भर आहे तोंडीवर. बट होतं असं की आल्या आल्या ही अक्षरं वाचा मगच तुम्हाला शब्द कळेल. कधी असं वाटतं की नाही, बरोबर नाहीये, कारण मुलं वेगवेगळ्या बॅकग्राऊंड येतात आणि आमची पहिली वर्ष असल्यामुळे त्यांचं ते म्हणजे वाचण्यामध्येच ते सिरियसली यावेळेला मग मी पोरांना बाराखडीच्या शेजारी आपण जसं ते ह्याच्यात काय ट्रान्सलेशन मध्ये कसं लिहितो तसं लिहून दाखवलं, कारण ते कुठे शोधत बसतात. म्हणजे आधी ते दिसतं त्यांना, मग ते कुठलं वाक्य हे त्याच्यामध्ये वाचण्यामध्येच त्यांचा ते शब्द कुठेतरी गेला. सो मला असं वाटलं की नाही, थोडंसं बोलून किंवा त्यांना हे सोपं करायला पाहिजे. त्यांचा शब्द भंडार जरा वाढलं. वाक्य कसं बोलायचं, मी प्रश्न विचारलं, तू काय केलं, याचं मी हे केलं, हे सांगण्यासाठी त्यांना फर्स्ट आलं पाहिजे पहिले, की मग त्याचं कसं लिहायचं ते येईल. कारण स्पेशली अगदी आपल्यासारखं बरोबर आहे जे तुमचं. अगदी बरोबर. तुमची शाळा कुठली ताई? आहे आमची मिल्वॉकीची पहिलं वर्ष. मिलवॉकी. मिलवॉकीची. बरोबर, तुमचं पहिलंच वर्ष आहे. तर आता Yeah. तुमची शाळा मध्येच चालू झाली, तुम्ही ना बालभारतीच्या ट्रेनिंगला याल. आपण सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग देतो पहिल्यांदा सुरुवातीला शाळेच्या, आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या 3.5 तासाचं ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. त्याच्यामध्ये शिकवायचं कसं हे पण आपण सांगतो. असं नाही की तू वाच म्हणजे तुला कळेल, असं नाहीये. तर डेफिनेटली मी तुम्हाला रेकमेंड करेन की त्या ट्रेनिंगला तुमचे जे जे सगळे शिक्षक आहेत त्यांना नक्की यंदाच्या वर्षी तुम्ही एनरोल करा. पण आपण त्या मुलांनी जास्तीत जास्त बोलावं याच्यासाठी पालकांचा सहभाग फार अपेक्षित असतो. ते आपण खूप सगळ्यांना सांगत असतो, सगळ्या शाळांना आपण सांगत असतो ते. तर मी Thank you. पण एक त्याच्यात ऍड करू शकते की मी काय करते, आमच्या शाळेत मुलं येतात तेव्हा त्यांना सगळं सांगायचं असतं, आठवडाभर काय झालंय ते. मग मला सगळं इंग्लिशमध्ये सांगत असतात आणि मग मी ऐकून घेते सगळं इंग्लिशमध्ये काय सांगतात आणि मग त्यांना म्हणते, आता हे सगळं तुम्ही मला मराठीत सांगा, सगळे मिळून सांगा पाहिजे तर. तर तुम्ही असं काहीतरी पण करू शकता तुमच्या त्या इन पर्सन मध्ये. ओके, धन्यवाद. गुड. वी वेंट ओव्हर 15 मिनिट्स. अजून काही क्वेश्चन्स आहेत कोणाला? ते कमेंट्स मध्ये मी मला सांग, 15 मिनिटाची रोजची शाळा फिलाडेल्फिया मध्ये आम्ही घेतो. धन्यवाद ताई. आणि हो, तुम्ही आहात का? तुमचा अनुभव पण तुम्ही सांगू शकता. तुम्हाला कसं वाटतं? इज इट हो, सीन लाईक? आहे ना. आम्ही पण 2 लेवल्सचे वर्ग घेतो. 7 ते 7:15 बालवर्ग घेतो. कारण त्यांची जी उजळणी असते ती वेगळ्या लेवलची असते. त्यांना अगदी मुळाक्षरं ते ञ पर्यंत पूर्ण सराव करून घेतो. आणि मग रंग, वेगवेगळे प्राणी, फुलं वगैरे असले त्यांच्या सरावात असतात रोजच्या. पण मोठ्या वर्गाची जी उजळणी असते ती 8 ते 8:15 असते, कारण बालवर्ग झोपून जातो असं आम्हाला बऱ्याच पॅरेंट्सनी सांगितलं. म्हणून मग त्यांचा लवकर वर्ग घेतो. आणि 8 ते 8:15 चा वर्ग जेव्हा होतो तेव्हा त्यांच्याकडनं ते पटकन रिव्हिजन तर घेतोच, पण त्यांना मग शब्द असतात किंवा वेगवेगळी नाती आहेत, अजून जंगली प्राणी, थोडीशी लेव्हल अप करून त्यांना सांगतो. आणि सुरुवातीला आम्ही कंपल्सरी केलं होतं. त्यामुळे बऱ्याच पॅरेंट्सनी कंप्लेंट केली की आम्हाला नाहीच जमत आहे, आमचे रोजच वेगवेगळे क्लासेस असतात. पण काही पॅरेंट्सनी त्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला व्हॉट्सअपच्या की खूप आमच्या मुलांमध्ये फरक जाणवतोय, खूप मदत होते वगैरे. आणि हे जे मेसेजेस होते हे वाचून ज्या पॅरेंट्सचे कंप्लेंट होती की आम्हाला नाही करता येणार, हे कंपल्सरी करू नका, त्यांनी त्यांचे वर्ग ऍडजस्ट करून या वर्गांना जॉईन करायला सुरुवात केली. सो आम्ही त्यांना म्हटलं
आम्ही सोमवार ते गुरुवार असे 4 दिवस वर्ग घेतो कंटिन्युअस आणि त्यांना म्हटलं 50% म्हणजे 2 दिवस तरी तुम्ही प्रयत्न करा. बाकीचे 2 दिवस तुम्ही क्लासेसला पाठवा वेगवेगळ्या. सो आता त्यांनी बऱ्याच जणांनी तसा प्रयत्न केलेला आहे आणि आता मॅन्डेटरी काही न करता आमचा अटेंडन्स आपोआप वाढलाय. कारण त्या सगळ्यांनी अनुभव घेतलाय की खरंच त्याचा उपयोग होतो म्हणून. आणि एकच टीचर आहे जी 7 ते 7:15 घेते आणि एक टीचर आहे जी 8 ते 8:15 घेते. अशा दोन्ही टीचर्स आणि त्या टीचर्स आमच्या मेन रोजच्या रविवारच्या शाळा वर्ग घेत नाहीत. त्या फक्त पॅरेंट टीचर्स व्हॉलंटियर्स आहेत आणि त्या दोघी आपल्या आपल्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स करतात. त्या दोघींना आम्ही पुस्तकं प्रोव्हाइड केली आहेत. बीएमएमचे जे काही सोर्सेस होते, काही स्लाइड्स आमचे जे आम्ही रेग्युलर वर्गात वापरतो त्या स्लाइड्स पण दिल्यात. म्हणजे त्याच्यातनं त्यांना पटकन कॉपी पेस्ट करता येतं त्यांना जे जे हवंय ते. आणि त्याच्यात इथे प्रश्न छान घेतात. कधी कधी आम्ही रेसिपीज घेतो की पास्ता कोण करतंय तर पास्ताचं रेसिपी सांगतात, चहा कसा बनवतात, ब्रेड पीनट बटर जेली कसं करतात, हे सगळं मराठीत ते सांगू शकतायत आता. आणि त्याच्यामुळे त्यांचं बोलण्यावर भर पण जास्त वाढलाय. ही कल्पना तर म्हणजे आम्ही पण बाकी ताई आम्हाला पण आवडेल हे. ही आयडिया छान आहे की पास्ता कसं बनवायचं वगैरे रेसिपी वगैरे. तर हे आम्ही पण मिसळण्याच्या डब्याचं आम्ही इंट्रोडक्शन देतो मुलांना. येस. घरात असतं तर आणि तसे त्यांना शो पदार्थ. अँड टेल भयानक आवडतं. म्हणजे शो अँड टेल जर सांगितलं तर सगळे इतके विविध प्रकार घेऊन येतात. किंवा आजची थीम आहे लाल रंग. लाल रंगाच्या कोणत्याही वस्तू तुम्ही घेऊन या आणि त्याच्याबद्दल सांगा. तर मग खूप वेगवेगळ्या आयडियाज येतात मुलांकडनं आणि पॅरेंट्स त्यांच्याकडनं तयारी करून घेतात. सो त्यानिमित्ताने पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट पण होते. नाहीतर नुसते टीचर्सच सगळा ट्रेनिंग करतायत आणि सगळा तयारी करून घेतायत असं होत नाही. पॅरेंट्सचं पण इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामुळे होतं. आता अजून एक एक्झाम्पल म्हणजे मी स्वाती कदम आरवाईन मराठी शाळेत बोलतेय. आमच्या शाळेमध्ये सुजित सर म्हणून आहेत. तर त्यांनी यावेळी 26 जानेवारीला एवढा सुंदर उपक्रम केला. तर आम्ही दर सणाला की तो सण साजरा का करतात ते लहान मुलांपासून मोठ्या मुलांना समजेल अशा भाषेत ते समजवण्याचा प्रयत्न करतो. तर 26 जानेवारीला आम्हाला कॉन्स्टिट्यूशन बद्दल सांगायचं होतं. आता कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रजासत्ताक काय आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर छोट्या छोट्या मुलांना किंडरच्या कसं समजवणार. तर त्यांनी अतिशय छान एक एक्सरसाइज करून घेतला मुलांकडून. त्यांनी त्यांच्या क्लाससाठी कॉन्स्टिट्यूशन करून घेतले. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय बेसिकली की सेट ऑफ रूल्स. तर छोट्या मुलांकडून त्यांनी रूल्स लिहून घेतले की मी मराठीतच बोलेन, मी मराठीचा अभ्यास करेन, मी घरात आणि माझ्या शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन, वायफळ बडबड करणार नाही. तर असा त्यांनी सेट ऑफ रूल्स केला आणि मग त्यांनी सांगितलं की हो हे आमच्या शाळेतल्या वर्गाची आणि आमच्या घरामध्ये ह्याची ते आमचे कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि तो एक्सरसाइज सगळ्यांनी एवढा हे केला आणि बेसिकली तुम्ही नुसतं 26 जानेवारी प्रजासत्ताक राष्ट्रगीत एवढं न राहता ते त्यांच्या ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये ते अप्लाय केलं. तर ते आम्हाला खूपच आवडलं होतं. तर आम्ही असेही बरेच प्रयत्न करतो की जे शिकवताय ते तुमच्या लाईफमध्ये कसं अप्लाय करता येतं. मस्त, खूप छान कल्पना. हो. आणि मी आता बोलते म्हणून सांगते राहुल दादा, मला तुम्हाला म्हणजे मला टीचर्स ट्रेनिंग बद्दलचा प्रश्न नाहीये. मला मराठी बाय लिटरसी प्रोग्राम बद्दलचा प्रश्न आहे आणि मला तुमच्याशी बोलायचंय. आपण ईमेल वरती कम्युनिकेशन केलं होतं. एकतर या मीटिंगच्या नंतर तुम्ही मला कॉल करा किंवा मग मीटिंगच्या एंडला सगळ्यांचे प्रश्न झाल्यानंतर मला तुमच्याशी बोलायला आवडेल. चालेल ना, तुम्ही मला कॉल करा, मी नंबर टाकतो माझा. हा, तुमचा नंबर द्या मला, मी कॉल करते तुम्हाला. ओके, नंबर तुम्ही चॅटवर टाकताय का? चॅटवर टाकतो. ओके. ओके, गुड. आय थिंक खूप छान माहिती आहे आणि खूप छान सत्राचं धन्यवाद अगेन पिट्सबर्ग शाळा. आणि पुन्हा भेटूया आता आपण पुढच्या बुधवारी नवीन विषय घेऊन आणि आपल्या मुलांशी संबंधितच अमेरिकेत जन्मलेल्या भारताबाहेर जन्मलेल्या मुलांना कसं शिकवायचं. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बालभारती प्रोग्रामच्या ट्रेनिंगसाठी शिक्षकांना रजिस्टर करण्याची काय प्रोसेस आहे. शाळेचे जे पीओसी आहेत ते रजिस्टर करतील आणि टीचर्स विल गेट इन टू दॅट की काही वेगळं आहे. तुम्ही टीचर्स ग्रुपमध्ये आहात का बीएमएमच्या? नाहीये, मी नाहीये. आणि मला नाही वाटत आमच्या, तर तुम्ही प्लीज आम्हाला म्हणजे
ऍडमिन कोण आहे सांगता का? मी सगळ्यांचे नंबर देते आणि दॅट वे तुम्ही सगळे ऍड करू शकता. थांबा एक मिनिट. मी आता जे कोणी आता बाकीचे आहेत समजा ते नसतील ना, तर कोणी हा आता हे करू नका, मी लिंक टाकतो. जर ऍक्टिव्ह टीचर तुम्ही असाल तर हा तुमच्या ग्रुपमध्ये नक्की असले हो पाहिजे. हो आणि आम्ही सगळे मी तर ऍक्टिव्ह टीचर आहे आणि कारण मी गेली 6 वर्ष शाळेमध्ये शिकवते. मग मी आता लगेच टाकतो त्या ग्रुपमध्ये चॅट, म्हणजे मग ओके मी लिव्ह नाही करणार जोपर्यंत हा शेवटचा जात नाही तोपर्यंत, म्हणजे मग ते अच्छा सगळं accept राहील. अच्छा ती व्हॉट्सअपची लिंक आहे का की यू जस्ट क्लिक आणि मग जॉईन होईल? तशी लिंक हो आहे का तुमच्याकडे? तशीच लिंक टाकतोय मी. हा मग बरं झालं, मी माझ्या शाळेच्या ग्रुपमध्ये, आमच्या अरवाईन शाळा ग्रुपमध्ये पण मी ती शेअर करते, म्हणजे मग सगळ्यांनाच ते हा, जॉईन करायला फक्त येईल. टीचर्सला पालकांना नाही, फक्त जे ऍक्टिव्ह टीचर्स आहेत त्यांनाच. हो हो ऍक्टिव्ह टीचर्सचाच ग्रुप आहे आमचा, अगदी सेपरेट ग्रुप आहे. सो मी त्यांच्या बरोबर किंवा पर्सनली शेअर करेन मी सगळ्यांबरोबर. ओके. हम्म. ओके. धन्यवाद तर अभिजित. धन्यवाद सर्वांना. अरुणजी. धन्यवाद. आणि मी तुम्हाला राईट आफ्टर दिस मीटिंग कॉल केलं तर